एक विचारू? तुला मी नाही आवडत ना? अगं तसं नाहीये. असंच आहे, मला माहिती आहे. तुझ्या चेहऱ्यावर दिसतं दरवेळेला मी तुझ्या समोर आले की. गौरी, तू माझ्यामुळे इन्सिक्युअर होतेस मला माहिती आहे, पण असं खरंच काही नाहीये. मल्लिका, अगं असं नाहीये. म्हणजे कसं आहे ना, तू अशी खूप ओपन आहेस ना वागायला, आणि त्याची सवय नाहीये मला, त्यामुळे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर अशी कुठलीही मुलगी इतक्या ओपनली बोलत असेल तर कोणालाही जेलस फील होईलच. मलाही झालं असतं. आय अंडरस्टँड, इट्स ओके. सी, आय एम रिअली सॉरी. मला माहितीये की मी असं वागायला नको होतं, पण यू नो असं होतं. मी समजू शकते, खरंच होतं. पण आता तू इतक्या मनमोकळेपणाने माझ्याशी बोललीये, सगळं क्लिअर केलंयस, सो मला आता काहीच डाऊट नाहीये. आणि मला खात्री आहे की कपिल माझ्याशी असं कधीच नाही वागणार. आणि मी तुला ओळखत नव्हते ना, म्हणून. आता तुला माझ्याबद्दल संशय नाही ना येणार? मग फ्रेंड्स? ओके, फ्रेंड्स. अरे तुला काय झालं प्रियंका? कोणी काही बोललं का? पंकजची भांडलीस? नाही. मग काय झालं? जांभळे काका काही बोलले का? नाही, जांभळे काही नाही बोलले. मग कोण बोललं? अण्णा, अतरंग? नाही, कोणीच नाही बोललं. मग घरी काही प्रॉब्लेम आहे? अगं मग झालंय काय? कोण काय बोललंय? एक मिनिट, मला नक्की सांग, कपिल काही बोललाय का? चल आपण त्याला जाऊन विचारूया. नको गौरीताई, उगाचच कशाला? नाही, काही उगाच बिगाच नाही. आपल्याला त्याला विचारायला हवं. नाही. चल. गौरी, आता प्लीज मला एकट्याला राहू दे ना. कपिल, आम्ही कोणीही तुला एकट्याला सोडणार नाही आहोत. काय चाललंय? हेच विचारायला आम्ही इकडे आलोय. तुझं काय चाललंय? तू का नाही बिचाऱ्या प्रियंकावर ओरडलास? गौरीताई नको ना. तुझं भांडण माझ्याशी आहे, त्याचा राग तू इतरांवर का काढतोयस? नको, माझ्यामुळे उगाचच तुमच्यात भांडणं नको. मी जाते. एक मिनिट, तुझ्यामुळे काही होत नाही. हा, जे काही झालंय ना ते ह्याच्यामुळे झालंय. तो स्वतः माझ्याशी भांडलाय आणि मी त्याचं ऐकत नाहीये म्हटल्यावर चिडचिड करत फिरतोय सगळ्यांवर. माझ्याकडे असं रागाने बघितलंस ना तरी काहीही फरक पडणार नाहीये कपिल. सत्य बदलत नाही. बरं, एक मिनिट, हे सगळं नंतर. सगळ्यात आधी तू प्रियंकाला सॉरी म्हण. नको गौरीताई, सर नको. म्हण. प्रियंका, आय एम सॉरी. हे बघ, मी तुझ्यावर चिडलो नव्हतो खरंच. मी स्वतःवर चिडलो होतो आणि तो राग मी तुझ्यावर काढला. आय एम रिअली सॉरी. नाही, या सगळ्याचं कारण मल्लिका नाहीये ना? नाही माहित, पण मला तिच्यामुळे इन्सिक्युअर वाटतं. काहीही झालं तरी मला मल्लिकाशी लग्न करावंच लागणार. कपिल, कुठे जाताय का? जॉगिंग. पण तुम्ही सकाळी सकाळी इकडे काही काम होतं? नाही नाही, खास असं काही काम नव्हतं. गौरीनी सुरळीच्या वड्या केल्या होत्या, म्हटलं आपणच नेऊन द्याव्या जावई बापूंना. अहो, एवढं सगळं कशासाठी? तुम्हाला आवडतात ना? का दुसरं काही हवंय? दुसऱ्या कोणी केलेलं? म्हणजे? नाही म्हणजे आजकाल अण्णा ते काहीतरी फॉरेनचे पदार्थ बनवतात ना, म्हटलं तसलं काही हवंय का? नाही नाही नाही, मला सुरळीच्या वड्या आवडतात, या चालतील. पण हे घेऊन कुठे पळायला जाऊ? तेही खरंच आहे. पण काय हो,
नाही म्हणजे हे अण्णांना कसं काय सुचलं हे असले फॉरेनचे पदार्थ बनवायचं? अहो मल्लिकाच अण्णांना म्हणाली की तुम्ही वेगवेगळे व्हेजिटेरियन पदार्थ करा. मग तिनंच त्यांना एक व्हेज पिझ्झा करून दाखवला. मग काय, मग अण्णांनी सपाटाच लावला. अरे वा. नाही म्हणजे ही मल्लिका आल्यापासून रामाश्रयात खूप चांगले बदल होत आहेत. अहो मी तर ऐकलं की आपल्या बहादूरनी दिवसा ड्युटीवर असताना झोपणं बंद केलंय म्हणे. हो, आणि आपली प्रियांका आता एकदम शुद्ध चांगल्या इंग्लिश मध्ये बोलू शकते. अरे वा, छानच की. नाही पण मग इतकं सगळं चांगलं चालू असताना तुमचं आणि मल्लिकाचं भांडण कशावरून झालं? ते काय नाही, ते कामातले वाद थोडे. हा नाही बरोबर आहे, होतात अशी भांडणं. आपल्याकडे नाही का इस्माईल आणि अण्णा किती दोघं भांडत असतात, सारखे भांडत असतात. पण एक आहे, त्यांच्या या भांडणाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम नाही होऊ देत ते. नाही तुम्ही होऊ देता. तुमचं आणि मल्लिकाचं भांडण झालं म्हणून तुम्ही गौरीचं न ऐकता निघून गेलात, दुर्लक्ष केलं तिच्याकडे. कसं आहे ना, आपल्या आजूबाजूला जी मोठी माणसं असतात ना, त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं असतं कपिल. नाही ते जरा चुकलंच माझं. पण मल्लिका आणि माझ्या भांडणाचा मी गौरीशी तसं वागण्याचा काही संबंध नाहीये. नाही तसं असेल तर उत्तमच आहे. पण मग दुसरं काही कारण? नाही नाही काय नाही. कपिल, तुमचा जुन्या प्रथांवरती विश्वास आहे का नाही? म्हणजे बघा, मी आज पहिल्यांदाच तुमच्याशी सासू म्हणून बोलायला आलीये, तेव्हा माझ्याशी मोकळेपणानं बोला, संकोचू नका. जावयाने कसं सासूशी मोकळेपणानं बोलायला हवं, त्याला काय हवं नको ते अगदी मनात काही न ठेवता सांगायला हवं. नाही तुम्ही नेमकं काय म्हणताय मला काही समजत नाहीये. तुम्हाला साखरपुड्याला काही हवंय का? नाही अंगठी तर आम्ही घालणारच आहोत, पण एखादं ब्रेसलेट, साखळी तसं हवं असेल तर तसं सांगा, लगेच बनवायला टाकतो ना. हो नाही तसं काही नको. वेगळी काही अपेक्षा म्हणजे साखरपुडा, लग्न मुंबईत व्हावं, एखादा AC हॉल वगैरे घेऊन? नाही हो, अशातलंही काही नाहीये. बर तुमची आत्या, मामी, मावशी, काकी यांच्यासाठी काही साड्या किंवा आणखीन काही असं काही हवं असेल तर तसं सांगा ना. म्हणजे नाही असंही काही नकोय. आणि मग तुम्ही हे सगळे प्रश्न आजीला विचारा ना, आजी येईलच आता थोड्या दिवसांनी. थोड्या दिवसांनी का? नाही म्हणजे आत्ताच का येत नाहीयेत? माहित नाही. असं आहे का? बरं ठीक आहे. बरं मग तुम्हाला एखादी 4 व्हीलर किंवा जमिनीचा तुकडा, नाही तसं काही हवं असेल ना तर तसंही सांगा. कसं आहे ना, आम्हाला माहिती असलेलं बरं म्हणून विचार. अहो काकू, अशातलं काहीही नकोय. आणि या पलीकडे तुम्हाला जे काही विचारायचं असेल ना ते सगळं आजीला विचारा. मी येतो. हा डबा तुम्ही तो बहादूरकडे देऊन ठेवा किंवा रिसेप्शनवर द्या. येतो. कपिल थांबा जरा. काय? तुम्ही गौरीशी फटकून वागताय त्याचा आणि मल्लिकाशी भांडण झालाय त्याचा काही संबंध नाहीये. तुम्हाला आमच्याकडनं काही हवंय असंही नाहीये. मग खरं सांगा, काय झालंय? का वागताय तुम्ही असे? की तुम्ही इकडे काय? हा हे घेऊन आले होते तुझ्यासाठी. काय आहे? सुरळीच्या वड्या. मला कळलं लहानपणी तुला खूप आवडायच्या म्हणून. आज सकाळीच केल्या होत्या, म्हटलं घेऊन जाव्यात. गौरी, आय एम सॉरी. आता ते कशासाठी हेही सांगून टाक. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.